मित्रांसोबत आज डायरेक्ट ना अहिल्यानगरला गेलो आपण आणि मोकारना एन्जॉय केलं बरं का. तर व्हिडिओ ना पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळ सकाळ आपल्या कामाची हजेरी लावली म्हणून 2 टायमाची भाकरी बनवायच्या नाही. तर आज आहे ना आपल्या डायरेक्ट ना आपल्या पल्सरवर जायचं नगरला बरं का. मस्त पैकी पण पल्सर कितीचं पेट्रोल खाईन म्हणलं वावर इकावं लागेल ती पण आपल्या नावानं. म्हणलं चला मग गँगला घेऊन जावा नगरला. बघतो तर काय आमच्या अविनाश भाऊ म्हणले मला पण नगरला जायचं लग्नाला आणि ते आहेत ना बरं का. आताच प्रॅक्टिस करते तर मस्त पैकी किराणा घेऊन चालत घरी. लग्न झालं पण अविनाश भाऊला हेच धंदे करायचे बरं का. आपण तर बसलो आपल्या अविनाश भाऊच्या गाडीवरून गुलाबन वैभव आमची त्यांच्या गाडी झाली. 2 युनिकॉर्न आता सोबत चालले तर बरं का. डायरेक्ट रेस लावणार आहे आम्ही 100 दिवसाच्या स्पीडने. अविनाश भाऊनी कपडे वगैरे चेंज केले बरं का. म्हणलं कोण बघायचं आपल्याला, आपलं तर काय जमलेलं आहे म्हणलं. पेट्रोल पंप पण मोकार गर्दी झाली बरं का. ह्या पाईपातून डायरेक्ट जर आपल्या टाकीत नळी लावली तर 2 मिनिटं टाकी भरून बरं का. पण म्हणलं नको मोकार हानते. गाडी पण काय पळा म्हणलं 40-50 तू चालू. अविनाश म्हणलं बस मागं तुला टाकीत 100चं स्पीड कसं असतं. आणि मस्त पैकी नगरचा पूल तुम्ही म्हणता नगरचा पूल डेंजर पूल आहे बरं का. त्या पुला खालून एवढ्या गाड्या चालल्या त्या म्हणलं आपल्या अंगावर एखादी याची मरत तिकडे ट्रॅफिक आहे का नाही आपल्याला नाही जाऊ परत मोकार ना वैताग वाढीत. मोकार एखादा लागली तर मार खायची लक्षण व्हायची. आमचे वैभव भाऊ ना नगरला बरं का शाळेला त्यांना घेऊन आपण डायरेक्ट सोडवायसाठी आलो होतो. अविनाश भाऊ पण चांगले व्हिडिओग्राफी करायला लागले बरं का. मोकार कॅमेरा उलटा सुलटा करत होते. माझ्या मित्रांनी इतकं मोठं मन केलं तो म्हणलं तुम्हाला चहा पास होते पण 10,000 रुपयाला आयला म्हणलं एवढं केलं म्हणलं लय झालं. तुमचे पण मित्र असे चेंगड आहेत का नाही एवढं कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. गेल्या वर्षी आम्ही आहे ना गाडी कोटिंग केली होती बरं का आमच्या गुलाब भाईंची युनिकॉर्न. ते म्हणले गाडी धुवून घेऊन ना मस्त पैकी पॉलिश करून देतो. आणि ना गाडी धुवून आणल्यानंतर त्यांनी लगेच त्यांचं काम चालू केलं. सिरेमॅटिक कोटिंग केली होती आपण ह्यांच्या इथं आणि एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये कोटिंग केली होती. त्यामुळे नुसतं पॉलिश मध्ये 10 मिनिटाचं काम नाही. अशी गाडी चमकायला तशी का शोरूम मधून आणली बरं का. आयला विषयच नाही भाऊ म्हणलं माझी का जळती काय माहिती आपल्या रायडरला तर आपण नाही केली. गाडी आहे ना डायरेक्ट आरशावानी चमकत होती भाऊ. मी तर म्हणलं डायरेक्ट शोरूम मधून काटा पीस आणलाय काय पण जाऊ दे आपल्या गाडीचे काही हप्ते नाही फिटलेले. भाऊंचं एकदम धन्यवाद बरं का. भाऊने एकदम भारी केली कोटिंग केली. कोणाला कोटिंग करायचं तर मस्त पैकी त्यांच्याकडे या बरं का. त्यांचा पत्ता आहे पत्रकार चौकामध्ये ना ऑटो डिटेलिंग त्यांचा अकाउंट इंस्टाग्रामला मेन्शन करतो. भाऊ म्हणले मी तुम्हाला ना खर्च करणार डायरेक्ट घरून चपात्या आणल्यात बरं का. आयला मी तर आलतो आशा म्हणलं दाब्याव जेवाय घालते पण ही ना माहिती मी तितके चिकट आहेत का नाही. त्यांच्या मम्मीने चपात्या करून दिल्या त्याच नारड्याच्या खाली उतरणं आपल्या. वैभवांच्या रूममेट सगळेजण निवांत बसले होते. म्हणलं या जेवाय ते म्हणले आम्ही सकाळीच खाल्लंय. मग काय सगळ्यांना म्हणलं चला आम्हाला लावा वाटत जातो आता आमच्या घरी आमचं काम झालं म्हणलं कोटिंग झाली तुम्हाला सोडलं सेफली. 120चं गेअर टाकलं डायरेक्ट ना नगरच्या पुला घालून गाडी घातली बरं का. म्हणलं चला आपला पटापट. अविनाश भाऊ पण आले होते लग्नावरून त्यांच्या मित्राचं लग्न होतं म्हणलं रूममेटचं लग्न आहे म्हणलं चला मग तुमचं पण काम झालं ना आपल्याला पण फुकटचे फुकट. अविनाश भाऊ बरं येताना ना पेट्रोल टाकायची गरज नाही. टेबल शीटला लई त्रास होतं बरं का. इथं काय ऍक्सिडेंट झाला होता काय झालं मोकारनं ट्रॅफिक लागलं होतं. जायला तास आणि यायला तास लागला बरं का आपल्याला. आपण सावकाश गेलो त्यामुळे काही विषयच नाही. येता येता आपलं फॅन भेटले बरं का. म्हणजे शंभू पवार ते आपले फॅन नसून आपल्याला लय मोठे मित्र आहेत बरं का. शंभू पवारला म्हणलं धन्यवाद जिरले आमची. आता पुढचा ब्लॉग आमच्या सागर भाऊंचा बर्थडेचा आहे तेवढं लाईक आणि फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.